नमस्कार मंडळी, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन डीलमध्ये, एका नवीन प्रॉपर्टीसोबत. तर तुम्हाला कळलंच असेल टायटल आणि थंबनेलवरून की आज आपण कुठे आहोत. आज आपण आहोत मेटगुताड महाबळेश्वरला, सातारा जिल्ह्यामध्ये. तर महाबळेश्वर आणि पाचगणी ह्याच्यामध्ये मेटगुताड लागतं. इथून तुम्हाला वेण्णा लेक, मॅप्रो गार्डन, लिंगमाळा वॉटरफॉल हे सगळं जवळ आहे. अशा लोकेशनला आज आपण तुमच्यासाठी एक सुंदर अशी प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहोत, जी तुम्हाला इन्व्हेस्टमेंटसाठी एक बेटर ऑप्शन राहणार आहे. जर तुम्हाला टुरिझम किंवा एअरबीएनबी करून रेव्हेन्यू जनरेट करायचं आहे, त्याच्यासाठी जर तुम्ही प्रॉपर्टी शोधताय महाबळेश्वर किंवा पाचगणीला, तर तशी एक प्रॉपर्टी आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. ही जी प्रॉपर्टी आहे, हा आहे 3 गुंठ्याचा NA प्लॉट आणि त्याच्यामध्ये अराऊंड 1100 स्क्वेअर फूटचं बांधकाम केलेलं आहे. विला आहे, तुम्हाला इकडे पार्किंग स्पेस आहे, आतमध्ये तुम्हाला 3 बेडरूम्स आहेत, एक मोठा हॉल आहे आणि सुंदर असा विला, तेही जो पाचगणी महाबळेश्वर स्टेट हायवे आहे ह्याच्यापासून हार्डली 1 मिनिट अंतरावर. आणि ह्या इन्व्हेस्टमेंटचं किंवा ह्या प्रॉपर्टीचं युटिलायझेशन तुम्ही टुरिझमसाठी व्यवस्थितरित्या करू शकता, कारण ऑलरेडी जे मालक आहेत त्यांचं इकडे बऱ्यापैकी टुरिझम सुरू आहे. बंगल्याला उत्तम असा प्रतिसाद आहे आणि ऑलरेडी इकडे केअरटेकर फॅमिली आहे, ज्यांना तुम्ही कंटिन्यूही करू शकता. तर आता मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये हा विला दाखवणार आहे. फुल्ली फर्निश्ड आहे. आतून कसं आहे, बाहेरून कसं आहे, व्ह्यू कसे आहेत आजूबाजूचे, आणि आजूबाजूचं तुम्हाला जे नियरबाय अट्रॅक्शन्स आहेत ह्याचं डिस्टन्स किती असणार आहे, आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला ह्याची किंमत सांगणार आहे. तर चला सुरुवात करूया प्रॉपर्टी एक्सप्लोर करायला. तर जो पाचगणी महाबळेश्वर स्टेट हायवे आहे, जो कंटिन्यू होतो खाली वाईकडे आणि ह्या साईडला कंटिन्यू होतो खाली पोलादपूरकडे, तो हायवे समोरच आहे. इथून हार्डली 1 मिनिट अंतरावर, म्हणजे हार्डली 100 ते 150 मीटर डिस्टन्स असेल इथून. आणि हा आहे आपला बंगलो, जो आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. विलाही म्हणू शकतो आपण ह्याला. आणि आजूबाजूला तुम्ही पाहू शकता इथे सगळीकडे विल्लास आहेत, ज्यांचं ऑलरेडी टुरिझम सुरू आहे. इकडे लोकांना बऱ्यापैकी प्रतिसाद आहे प्रत्येक विलाला. तर तसाच एक मोठा आणि सुंदर विला आज आपण तुम्हाला दाखवणार आहोत. रोड टच प्रॉपर्टी आहे, डायरेक्ट रोड ॲक्सेस आहे, तुम्हाला गेट आहे, वॉल कंपाऊंड आहे बऱ्यापैकी, आणि ग्राउंड +1 असं बांधकाम आहे विलाचं. वॉटर स्टोरेजच्या 2 टँक आहेत तुम्हाला, आणि ग्रामपंचायतीची पाईपलाईन आहे, त्यामुळे तुम्हाला इकडे पाण्याची काहीच गैरसोय होणार नाही. प्लस तुम्हाला सुंदर असा लिंगमाळा वॉटरफॉलचा व्ह्यू आहे विलाच्या वरच्या बॅल्कनीमधून. तर चला आता एक्सप्लोर करूया. आता आपण जाऊया आतमध्ये. तर तुम्हाला इथे अशा प्रकारे एंट्री आहे. इकडे तुम्हाला नाईट लाईट्स वगैरे आहेत. आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला ॲम्पल अशी कार पार्किंग स्पेस आहे. हे बघा अशा प्रकारे इकडे केअरटेकरचं घर आहे, त्यांना तिकडे प्रोव्हिजन केलेलं आहे. आजूबाजूला बऱ्यापैकी गार्डनिंग केलेली आहे पूर्ण. आणि एंट्रीलाच तुम्हाला सुंदर असं एलिव्हेशन आहे विलाला. 3ही बेडरूमना AC आहे. वॉटर स्टोरेज टँक तुम्ही वरती पाहू शकता, ही एक आहे, आणि अजून एक वॉटर स्टोरेज टँक आहे. इकडे एक छोटासा लॉन एरिया आहे, हे बघा. अदरवाईज तुम्ही या पार्किंगलाही लॉनमध्ये कन्वर्ट करू शकता, टेम्पररी बेसिसवर पण करू शकता. आणि तुम्हाला काही इव्हेंट वगैरे ओपनमध्ये करायचे असतील, जर तुम्ही हा विला घेऊन उद्या टुरिझमसाठी देत आहे, तर इकडे ओपनमध्ये इव्हेंट वगैरे पण होऊ शकतात. आणि अशा प्रकारे ही एंट्री आहे विलाची, बघा. आणि मेन एंट्रीला तुम्ही पाहू शकता सुंदर असं प्लांटेशन केलेलं आहे, गार्डनिंग केलेली आहे, वरतीही सजावट केली आहे, आणि समोर सुंदर अशी गणपती बाप्पांची मूर्तीही आहे. तर विलामध्ये एंटर केल्या केल्या आपल्याला इथे बघा एक अशी मोठी अशी बॅल्कनी मिळते पूर्णपणे. आणि ह्या साईडला मी तुम्हाला बाहेरून दाखवलं, इथे पूर्ण तुम्हाला हा लॉन एरिया मिळतो आहे. आणि समोर तुम्हाला इकडे विंडो वगैरे सगळं आहे, तिकडे लॅम्प लावलेले आहेत व्यवस्थित, इथे पूर्ण सजावट केलेली आहे. म्हणजे एक सुंदर विलाला टुरिझमसाठी ज्या गोष्टींची आवश्यकता असते ते सगळं तुम्हाला इकडे रेडी मिळणार आहे. तर असा तुम्हाला एक लाकडी दरवाजा मिळतो इथे, आणि आतमध्ये एंटर करताच तुम्हाला एक भव्य असा लिव्हिंग रूम इकडे मिळणार आहे. तुम्ही पाहू शकता फुल्ली फर्निश आहे. इथे तुम्हाला TV चा वॉल युनिट आहे, खालीही तुम्हाला पूर्ण सेटअप आहे. त्याच्यानंतर पूर्णपणे इकडे सजावट केलेली आहे, तुम्ही पाहू शकता. ह्या साईडला सोफा सेट आहे, इकडे पूर्ण कुशन सोफा सेट आहे. इकडे तुम्हाला इकडे 6 चेअरचा डायनिंग टेबल आहे इकडे तुम्हाला. आणि इथे तुम्हाला एक स्टोरेज रूम आहे. जर बाहेरून तुम्ही जर बघाल तर हा तुम्हाला वॉर्डरोब सारखाच दिसेल, पण आहे बघा आतमध्ये तुम्हाला असा बिग साईज इकडे पूर्णपणे स्टोरेज रूम आहे. बेडिंग वगैरेचं सगळं सामान इकडे ठेवण्यात आलेलं आहे.
तर ह्या प्रकारे ह्याला युटिलाइज केलं आहे ह्या स्पेसला. तर आता आपण पाहूया किचन स्पेस. तर बघा अशा प्रकारे तुम्हाला इकडे किचन आहे, एल शेपमध्ये किचन आहे. किचनला व्हेंटिलेशन आहे, एक्झॉस्ट आहे, तुम्हाला सिंक वगैरे आहे. इकडे जे विलाची क्वालिटी आहे, बिल्ड क्वालिटी ही चांगली आहे. फुल्ली टाईल्स आहेत तुम्हाला. इथे वरती तुम्हाला स्टोरेज आहे, फ्रीज वगैरे आहे. खाली ट्रॉली आणि सगळं प्रोव्हिजन केलेलं आहे किचनचं. तर हेही सगळं रेडी आहे तुम्हाला इथे. त्याचप्रकारे समोर तुम्हाला वॉश बेसिन आहे, मिरर आहे आणि इकडे आहे तुम्हाला टॉयलेट बाथरूम एरिया. हे बघा, हा कॉमन टॉयलेट बाथरूम आहे इथे तुम्हाला. तर इकडे सुंदर प्रकारे ग्लासचं पार्टिशन केलेलं आहे. आणि जो फर्स्ट बेडरूम आहे तुम्हाला तो मिळणार आहे खाली. तर इथे आहे तुम्हाला फर्स्ट बेडरूम. हे बघा, तर हा एक बेडरूम आहे ज्याला तुम्ही युटिलाइज करू शकता कस्टमर्ससाठी. छानपैकी सिलिंग वगैरे केलेली आहे, AC लागलेली आहे. इकडे एक मोठा ड्रेसिंग मिरर आहे तुम्हाला. इकडेही आहे अशा प्रकारे वॉर्डरोब आहेत आणि इथून तुम्हाला स्पेशियस अशी व्हेंटिलेशनसाठी विंडो आहे. ते बघा, अशा प्रकारचा हा फर्स्ट बेडरूम आहे तुम्हाला ह्या विलाबरोबर जो मिळणार आहे तो. आणि आता आपण जाऊया फर्स्ट फ्लोअरला. बाकीचे जे 2 बेडरूम आहेत ते वरती आहेत. अशा प्रकारे स्टेअर केस आहेत तुम्हाला पक्क्या बांधकामाच्या. स्टील रेलिंग्स आहेत बाजूला. आणि वरती आल्यानंतर आपल्याला आहे ते 2 बेडरूम्स. तर वरती 2 बेडरूम आहेत, त्याच्यातला हा आहे सेकंड बेडरूम. हा आपण पाहूया. तर तुम्हाला दरवाजाची वगैरे क्वालिटी इथे चांगली मिळणार आहे. बघा, इकडे वरती स्टोरेज केलेलं आहे. एक बेड, त्याच्यानंतर बाकी सगळे प्रोव्हिजन. इकडे तुम्हाला बेड मिळतो आहे. TV वॉल युनिट, एक TV आहे छोटासा. इकडे टेबल आहे, टीपॉय. इकडे वॉर्डरोब आहे तुम्हाला. म्हणजे टुरिझमसाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या तुम्हाला इकडे मिळणार आहेत. AC, सिलिंग वगैरे व्यवस्थित प्रकारे केलेली आहे. फॅन चांगल्या क्वालिटीचे आहेत. तर एकदम इम्पॉर्टंट आणि सुंदर व्ह्यू हा या कर्टनच्या मागे आहे, तो आपण पाहूया. पहिला मी तुम्हाला दुसरा बेडरूमही दाखवतो. हा होता आपला सेकंड बेडरूम. आता आपण पाहणार आहोत तो आहे थर्ड बेडरूम. तर बघा, हा बेडरूम तुम्हाला या विलामध्ये सर्वात मोठा बेडरूम हाच आहे. आणि सुंदर प्रकारे याचं इंटेरियर केलेलं आहे. सेम जसं तुम्हाला बाकीच्या बेडरूममध्ये आहे तसंच. म्हणजे वरच्या बेडरूममध्ये जो TV युनिट आहे, वॉल युनिट, त्याच प्रकारे इथे तुम्हाला एक TV प्लस TVचं वॉल युनिट मिळणार आहे. एक छोटासा टेबल, त्याचबरोबर हा स्पेशियस बेडरूम मोठा. समोरच तुम्हाला वॉश बेसिन पण आहे आणि एक इथे अटॅच टॉयलेट बाथरूम. हे बघा, ग्रीजर वगैरे आहे प्रत्येक बाथरूमला. इकडे बाहेरच्या बाजूला पण ह्या बेडरूमला एक वॉश बेसिन दिलेली आहे प्लस मिरर दिलेला आहे. तुम्हाला इकडे फ्लोरिंग चांगल्या क्वालिटीची मिळणार आहे. ही जी फ्लोरिंग आहे ना, ही पण उत्तम क्वालिटीची यूज केलेली आहे. आणि एक सुंदर असा बेडरूम. सिलिंग वगैरे खूप अतिशय सुंदर बनवलेली आहे. वॉर्डरोब आहे इकडे तुम्हाला वुडनचा. आणि इथे तुम्हाला मिळणार आहे ड्रेसिंग मिरर मोठा असा. आणि आता जो महत्त्वाचा व्ह्यू आहे, जो महाबळेश्वर किंवा पाचगणीला आल्यावर लोकांना पाहिजे असतो, तो व्ह्यू मी तुम्हाला दाखवणार आहे. तो जो ह्या कर्टनच्या मागे आहे. आणि ही जी बॅल्कनी आहे ना भव्य, ही दोन्ही बेडरूमला अटॅच आहे. कॉमन बॅल्कनी आहे. इकडे इंडोअर गेम्समध्ये कॅरम बोर्ड वगैरे ठेवलेला आहे. हे जे विंडोज आहेत हे चांगल्या क्वालिटीचे फुल साईज विंडो आहेत. आणि तुम्ही इथून डायरेक्ट ॲक्सेस करू शकता तुमची बॅल्कनी आणि अनुभव करू शकता एक सुंदर वातावरण, एक सुंदर निसर्ग आणि एक सुंदर दृश्य. तर बघा, भव्य अशी कॉमन बॅल्कनी तुम्हाला इकडे मिळणार आहे, ज्याच्यामध्ये सीटिंग आहे तुम्हाला व्यवस्थित. इकडे तुम्ही रिलॅक्स करू शकता. आणि हा बंगलो उद्या जर तुम्ही टुरिझमसाठी यूज करताय तर पूर्णच्या पूर्ण बंगलो फॅमिली येऊन ऑक्युपाय करून युटिलाइज करू शकते. पूर्ण एक फॅमिली किंवा ग्रुप अशा प्रकारे इकडे येऊन स्टे करू शकता. आणि ज्याचे रेंटल रिटर्न्स हे चांगले आहेत. सीझनल तुम्हाला 15,000 16,000पर्यंतही इकडे 1 नाईट स्टेचा रेंट येतो. अशा प्रकारची प्रॉपर्टी आहे ही. आणि त्याच प्रकारे
समोर आपल्याला मिळणार आहे सुंदर असा व्हॅली व्ह्यू बघा. आणि वा कसली हवा सुटले, कसलं वातावरण आहे. महाबळेश्वर हे फेमस आहे थंड हवेसाठी. आताही इकडे थंड हवा आहे, थंड वातावरण आहे. आणि बघा समोर पूर्ण व्हॅली व्ह्यू आहे आणि इथून समोरच तुम्हाला पावसाळ्यामध्ये लिंगमाला वॉटरफॉल ह्या प्रॉपर्टीमधूनच बघायला भेटणार आहे. तर टुरिस्टना ॲट्रॅक्ट करण्यासाठी हा बेस्ट पॉईंट असणार आहे. आणि बाकी तुम्ही आजूबाजूचा परिसर तर पाहूच शकता. उजवीकडे गेले तर आपल्याला लागणार आहे वेण्णा लेक आणि जर डावीकडे आपण गेलो की आपल्याला लागणार आहे मॅप्रो गार्डन. तर आता मी तुम्हाला सांगतो डिस्टन्स कसे आहे तिथून प्रत्येक जागेचे. तर मंडळी कशी वाटली प्रॉपर्टी, आहे ना उत्तम. जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट प्लॅन करताय, जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करून त्याच्यापासून काही रिटर्न्स हवे असतील तर ही डील तुमच्यासाठी परफेक्ट असणार आहे. जी डील अमाऊंट आहे मी तुम्हाला आता थोड्या वेळात सांगणारच आहे. मी त्याच्या पहिलं तुम्हाला सांगतो इथून जे जवळचे टुरिस्ट अट्रॅक्शन्स आहेत ते कोणकोणते आहेत आणि ते किती अंतरावर आहेत. इथून सर्वात जवळ म्हणजे लिंगमाला वॉटरफॉल जो खूप फेमस आहे महाबळेश्वरला, तो फक्त 700 मीटर अंतरावर आहे. इथून वेण्णा लेक जी ही खूप फेमस आहे टुरिस्टसाठी, कारण टुरिस्टना ह्याच्याच आजूबाजूला प्रॉपर्टीज हव्या असतात स्टेसाठी, तर त्या ह्या लोकेशनला जास्त प्रेफर करतात मेटगुताडला. कारण मेटगुताड हे महाबळेश्वर आणि पाचगणीच्या ऑलमोस्ट मध्यभागी येतं, उलट महाबळेश्वरपासून थोडं जवळ आहे. इथून वेण्णा लेक आणि मॅप्रो गार्डन हे ऑलमोस्ट सेम डिस्टन्सला आहे 4.7 किलोमीटर्स. तर तुम्हाला दोन्हीही मॅप्रो गार्डन किंवा वेण्णा लेक हे दोन्हीही सेम डिस्टन्सला ॲक्सेसेबल असणार आहे इथून. आणि तसंच तुम्हाला इथून महाबळेश्वर मार्केट हे फक्त 6 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि जर तुम्हाला पाचगणीला जायचं आहे तर पाचगणी तुम्हाला इथून पाचगणी मार्केट हे 12 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर अशा उत्तम स्पॉटला ही प्रॉपर्टी आहे जिकडे तुम्ही नक्कीच इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि टुरिझम तुम्ही इकडे बऱ्यापैकी ॲट्रॅक्ट करू शकता. तर आता मी तुम्हाला सांगतो प्रॉपर्टीची किंमत. जी प्रॉपर्टीची किंमत आहे ही आहे 3,25,00,000 स्लाइटली नेगोशिएबल. एवढ्या पैशांमध्ये तुम्ही इथे स्वतःची प्रॉपर्टी विकत घेऊन बऱ्यापैकी टुरिझमचा बिझनेस सुरू करू शकता आणि रेव्हेन्यू जनरेट करू शकता. आणि तुम्हाला माहीतच असेल महाबळेश्वरला ॲप्रिसिएशन लेवल ही दिवसेंदिवस वाढत असते, त्यामुळे ही तुमची एक स्मार्ट इन्व्हेस्टमेंट ठरणार आहे. तर लवकरात लवकर तुम्ही या प्रॉपर्टी व्हिजिट करा. काही प्रश्न असतील, काही क्वेरीज असतील तर तुम्ही आम्हाला दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. संपर्क करायचा वेळ असणार आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत. अदरवाईज तुम्ही 24/7 आम्हाला ह्या नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज सोडू शकता. तर आशा करतो तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असेल, हा व्हिडिओ आवडला असेल. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. बेल आयकॉन दाबा म्हणजे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. लवकरच भेटू कोणत्यातरी नवीन प्रॉपर्टी बरोबर, कोणत्यातरी नवीन डीलमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.